हॅलो मनीषा. हाय. आपण एक असं आत्तापर्यंत आपले जे नातेवाईक आहेत, रिलेशन आहेत, त्याच्यावर असं कधी खाजगीमध्ये पण जास्त काही बोललो नाही, बाहेर तर कोणाला पण सांगितलं नाही. पण हा आपला पहिलाच डायलॉग आहे अशा प्रकारचा. अ, मध्यंतरी आपण नांदेडकरांच्या घरी गेलो होतो. पांडुरंग नांदेडकर, प्रदीप नांदेडकर. हो. आणि तिथे गेल्यानंतर आणि बऱ्याच ठिकाणी असं तुझ्या आईने सांगितलं की तिचे जे काही एफ डी आहेत बँकेतल्या पैशांचे, म्हणजे तिने आपल्या पैशांबद्दल आपली खूप बदनामी केलेली आहे. आणि जेव्हा ती इथे होती कल्याणला जाण्याच्या अगोदर, तर आपण तिला खूप वेळा विचारला की बाबा काय विषय तुमचा नेमका आहे, तर तिने काही स्पष्ट बोलली नाही. आणि तिथे गेलं की माझ्या 18 एफ डी मोडल्या, असं झालं तसं झालं वगैरे. तर मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे की मी तुला तिच्याकडून पैसे मागवण्यासाठी तुला कधी छळलं, किंवा तिला मी पैसे मागितले, किंवा तिच्या एफ डी मी मोडल्या, असा असा ती जे जे सतत आरोप करते तुझ्यावर आणि माझ्यावर करते, पण तो स्पेसिफिक माझ्यावर येतो नेहमी. मुलीचं नाहीचं नातं काय, त्यांनी पैसे द्यावे घ्या, हा वेगळा विषय. तर असं मी काही केलं आहे का म्हणजे? नाही भास्कर, तू कधीच मला आईकडनं मी पैसे घ्यावेत म्हणून कधीच मला दबाव टाकला नाही, किंवा आईनी पण तू दबाव टाकला म्हणून कधीच पैसे दिले नाहीत. त्यामुळे तिने जे सांगते की सगळ्या तिच्या एफड्या मोडलेल्या आहेत, तर आणि त्या तुझ्यासाठी मोडलेल्या आहेत किंवा फक्त माझ्यासाठी मोडलेल्या आहेत, ते खोटं आहे. कारण की माझ्या बाबांचे प्रॉव्हिडंट फंड पैसे असो किंवा नाही नाही, कुठले मी असो. त्याच्यात नाही जात. आता मला एक म्हणायचं साधी गोष्ट की नाही ती जेव्हा होती, 10 वेळा हा प्रश्न विचारलेला आहे. तर नाही, आणि नाही मी म्हणे कधीच मला माहिती आहे. नाही, मान्य आहे, पण तिने कधी असा उल्लेख नाही केला की ही एफ डी ही मोडली, या तारखेला पैसे, असं कधी सांगितलं नाही आपल्याला कधी. नाही, पण मग तिने मला गेल्या 15 वर्षामध्ये 5,000 10,000 गिफ्ट म्हणून पाठवले असते. ते तुमचा विषय झाला. तुझ्यासाठी म्हणून कधीच एफडी मोडली नाही. माझा म्हणणं म्हणून कधीच नाही, माझा स्पेसिफिक प्रश्न तुझ्यासाठी तिने काय, काय ती नांदेडकरांपासून 10 ते 12 लोकांना तिने खोटं आहे सांगितलं. ते. दादांत खोटं आहे. हा, दादांत खोटं आहे. म्हणजे एक कारण तुझ्या आईने तुला पैसे दिले, तू तिला मागितले, हा तुमचा प्रश्न झाला. हो. मी तुला कधी मी तिला पैसे नाही, मी दिले, तुला तिची कधी सेवा धमक्या केली, दिल्या हा विषय वेगळा आहे. की मी तुला कधी धमक्या दिल्या किंवा पैसे मागितले, असं नाही. काही झालंय का? नाही. नाही. बरं, आता जेव्हा ती हो. तिला आपण 10 वेळा हा प्रश्न विचारला हो. की तुमचा आमचा अर्थ काय, तुमचं काय म्हणणं आहे नेमकं, तर ती कधी खुलासा करत नाही. नाही. तिने कधी एफ डीचे नंबर वगैरे किंवा काय पैसे दिले कधी ते सांगत नाही. नाही. बरोबर. बरं, हे पण खरं की आपण कधी पण, म्हणजे आपला काळ असो, तर तिला विचार की नाही तुला पाहिजे काही मदत पाहिजे, हे खरं नाही. 100% अजूनही मी आपल्या सुद्धा आपला ती विशेष नाहीये. आणि वरती आता तिला हां, जी लागते ती आपण सांगायची गोष्ट नाही. हे आपल्याकडे आता याला एकच गोष्ट मी सांगू की 91 साला 2024 असं वागले. पण काही दिवस होता ती 9:30 बोलली नाही. तुझी जी वेळ झाली, ते पण मी बोलायची. येऊ आता मुद्दा आहे की म्हणून मी तिला तिचे पैसे उठले किंवा तू पण त्यांना टाकलेला. नाही. असं काही तिने म्हटले, मला भास्करकडे त्रास नाहीये, मला शैलेशकडे त्रास होतो आणि शैलेश मला टाकतो. नाही, तो त्यांचा माझ्या पुढचं बोलतोय मी. मग ती मध्ये मग ही जे करणं किंवा हे सगळं, हे लोक की पैसे मोडल्या वगैरे, 18 लाख दिले, 12 लाख रुपये. मोरट आहे आणि सगळे मग मला हिशोब नाही, म्हणजे आपण पैसे दिले असते, हो. म्हणजे आपल्याला म्हणजे पैसे दिले असते हिशोब आणि तिला हिशोब पूर्ण असेल तर, हो. कारण आपण त्यांना किती मदत केली ह्याच्यात आपण कधीच कोणाला काही बोललेलं नाही. नाही. बरं, ह्याच्यात विशेष म्हणजे ती सगळ्यांना सांगते या गोष्टी. हो. आपल्याला टॉर्चर करण्यासाठी, आपल्याला विभक्त करण्यासाठी आणि त्यांच्या सगळ्या एकत्र येऊन केला. आणि शिक्षकांनी मला सांगितलं की तुझ्याशी बोलून सांगितलं, मला मदत म्हणून सांगितलंय, तुम्हाला सहकार्य म्हणून सांगितलं. तर हे म्हणजे हा आता फिक्स डिपॉझिटचा क्लिअर आणि 100% तुझ्या नावावर काही केलंय, सेफ्टी केल्या, त्याचा मला नाहीये. नाही. आणि माझ्या नावामध्ये शेवटी पण तुझ्या आता काही आता कुठेही मी जाऊन check केली, माझ्या नॉमिनेशन जे आणि या पण आपण काही बोललो नाही. तिचा पण कधी बोललो नाही. तिचा स्वभाव आहे की बाबा लोकांना ह्या गोष्टी सांग अर्धवट
असं बोलायचं नाही. आपण तिला सांगितलं की लीगल ऍक्शन करा, काय घ्यायचं सांगा. ती बोलते, बरोबर? हे खरं आहे की याच्या नाही? मागे जे तुझे आणि माझे हित माहिती किंवा काही काय करणार हे फॅक्ट तिचं माय आहे ते नाही नाही त्यांच्या बोलते नाही ते काही तिचा जो मेन जो आहे आपल्यावर आपली बदनामी आहे की या पण मोडले पैसे दिले, खास करून आरोप आहे नाही. त्यासाठी बायको त्यांची मुलगी नव्हे. तुम्हाला प्रश्न सगळे बाबांना पण नाही, आईला पण नाही, आणि मला सुद्धा त्यांनी आपल्याला नाही आपल्याला मदत केली, खाऊ पिऊ घातले, हा फक्त पॉझिटिव्ह बद्दल